भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ, लेखक, पत्रकार, विचारवंत आणि मानवतेचे खरे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांचं नाव घेतलं की फक्त एका महापुरुषाची आठवण येत नाही, तर एका विचारसरणीचा, एका ध्यासाचा आणि एका अथक लढ्याचा भव्य इतिहास नजरेसमोर उभा राहतो। 14 एप्रिल ही तारीख प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची असावी, कारण या दिवशी एका सामान्य कुटुंबातून पुढे येऊन संपूर्ण भारताच्या नियतीचं भविष्य घडवणाऱ्या व्यक्तीचा जन्म झाला। ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब। या महामानवाच्या विचारांवर व्हिडिओ बनवण्यासाठी एका दिवसाची गरज नाही, परंतु तरीही आंबेडकर जयंती निमित्त खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत। विषयाला सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाबासाहेबांचा जन्म एका महार कुटुंबात झाला। जात पात, अस्पृश्यता, सामाजिक विषमता या सगळ्या भिंती त्यांनी अगदी बालवयातच अनुभवल्या। लहानपणी शाळेत त्यांना पाणी प्यायला मिळत नव्हतं, त्यांना बाकावर बसू दिलं जात नव्हतं आणि फक्त एका जातीत जन्म घेतला म्हणून त्यांच्यावर हा सर्व अन्याय होत होता। पण या अपमानाचा त्यांनी राग केला नाही, त्याऐवजी त्यांनी त्या दुःखातून शिक्षणाचं शस्त्र घडवलं। शिक्षण हे त्यांचं एकमेव साधन होतं। ते म्हणायचे, ज्ञान हेच खरे शक्तिशाली अस्त्र आहे। त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून PhD मिळवली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून DSc पूर्ण केली। त्यांनी 32 पदव्या मिळवल्या आणि 11 भाषा आत्मसात केल्या। पण हे शिक्षण फक्त स्वतःसाठी नव्हतं, ते समाजाच्या पुनर्रचनेसाठी होतं। डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार केले तेव्हा त्यांनी स्त्रिया, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मजूर, शेतकरी अशा प्रत्येक घटकाचा विचार केला। संविधानाला फक्त कायद्याचा दस्तऐवजी न राहू देता त्याला भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब बनवलं। त्यांनी सर्वांना समान हक्क, संधी आणि न्याय मिळावा म्हणून घटनेत मूलभूत अधिकारांची पायाभरणी केली। ते फक्त कायदे तज्ञ नव्हते, तर ते एक सच्चे स्त्रीवादी होते। त्यांनी स्त्रियांना समान वारसा हक्क मिळावा यासाठी हिंदू कोड बिल आणलं, पण त्याचा विरोध झाला। संसदेनं त्याला मंजुरी दिली नाही आणि बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यांनी मंत्रीपद गमावलं, पण स्वाभिमान आणि तत्व कधीही नाही। बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता यासारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या समाजाची व्यथा मांडली। ते पत्रकारितेच्या माध्यमातून दलितांच्या भावना, दुःख आणि संघर्ष जगासमोर आणू शकले। त्यांनी त्यांच्या घरात हजारो पुस्तकांचं वाचनालय उभं केलं। राजगृह हे फक्त घर नव्हतं, तर त्या घरालाही त्यांनी एक ज्ञान मंदिर बनवलं। 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। तो धर्म परिवर्तनाचा निर्णय नव्हता, तर सामाजिक क्रांती होती। नागपूरमधील दीक्षाभूमीत लाखो लोकांसमवेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारताच्या सामाजिक इतिहासाला नवे वळण दिले। विशेष म्हणजे बाबासाहेबांचा प्रभाव फक्त भारतापुरताच मर्यादित नव्हता। आज जगभरात 100हून अधिक देशांमध्ये आंबेडकर जयंती साजरी केली जाते। कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना टॉप 100 ॲल्युमिनियम मध्ये स्थान दिलं होतं। यामुळे बाबासाहेबांचा विचार जागतिक पातळीवर पोहोचला आहे हे सिद्ध होतं। आजही अनेक लोकांना हे माहित नाही की बाबासाहेबांच्या हयातीतच 1928 मध्ये पुण्यात आंबेडकर जयंती साजरी झाली होती। ही बाब अतिशय दुर्मिळ आहे। जगात फार थोडेच महापुरुष असे आहेत ज्यांची जयंती त्यांच्याच हयातीत साजरी केली जाते। आपण आज प्रगतीच्या, तंत्रज्ञानाच्या आणि विकासाच्या वाटेवर आहोत, पण आपल्या समाजात अजूनही जातीवरून भेदभाव, स्त्रियांवर अन्याय, धर्माच्या नावावर हिंसाचार पाहायला मिळतो। अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांकडे पुन्हा नव्याने पाहायची गरज आहे। आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे खरे मूल्य समजून त्यानुसार वागणं हीच बाबासाहेबांसाठी खरी आदरांजली असेल। आंबेडकरांनी दिलेला एक मोठा संदेश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा। ते म्हणायचे, तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचे आहे। हे वाक्य ऐकणं सोपं आहे, पण समजून घेणं आणि जगणं खूप कठीण आहे। त्यांनी ते स्वतः जिवंतपणे जगून दाखवलं। 14 एप्रिल म्हणजे आपल्या आत्मसन्मानाची आठवण, आपल्या हक्कांची जाणीव आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जबाबदारी। ही जयंती साजरी करताना आपण फक्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवायला हवं। बाकी तुम्ही यावर्षी आंबेडकर जयंती कशी साजरी करणार? प्रतिमेला हार घालून की त्यांच्या विचारांना अंगीकरून? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। धन्यवाद।